जो हिंदुत्वाच्या अजेंड्यात बसेल त्याला उमेदवारी, हिंदू असो किंवा मुस्लिम, अजेंड्यात बसणाऱ्याला उमेदवारी देऊ असं वक्तव्य भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आहे या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चांचं गुऱ्हाळ सुरू आहे। मात्र अजूनपर्यंत याबद्दलचा अंतिम निर्णय झालेला नाही असंच दिसतंय। हिंदू हा आमचा नेहमीचाच जो आहे तो अजेंडा तो न्याय चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हिंदूचं मत विभाजन होऊ नये म्हणून प्राबल्य असणाऱ्या आमचे भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य असणारे वार्ड आणि प्राबल्य असणारे उमेदवार यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल, पण हिंदूचं मत विभागणी होऊ नये याकरता आम्ही महायुती करणार। मला एकदा खासदार व्हायचंय अशी इच्छा बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलेली आहे। लोकसभेत गेल्यावर रिटायरमेंटचं जीवन चांगलं जगता येतं, पुढची विधानसभेची निवडणूक आपण लढणार नाही असं वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे। सरपंच झालो, सभापती झालो, आमदार झालो, मंत्री झालो, आता खासदार व्हायचंय असं लोणीकर म्हणतायत। घरात बसण्यापेक्षा मी ठरवलेलं तर लोकसभेत जाऊ आपण। लोकसभेत गेलं की महिना 15 दिवसाला 2 महिन्याला 4 महिन्याला आपल्या भेटी होत जातील। ते रिटायरमेंटचं जीवन तिथं चांगलं जगता येतं। त्याच्यामुळं कुठून व्हायचं कसं व्हायचं पण एकदा खासदार व्हायचं आणि मी जिद्दी आहे। सरपंच व्हायचं झालो, सरपंच व्हायचं झालो, सभापती व्हायचं पंचायत समितीचं झालो, आमदार व्हायचं झालो, मंत्री व्हायचं झालो, आता खासदार व्हायचंय आणि कोण नाही म्हणेल मला। बातमी नाशिकमधली आहे। नाशिकात पहिल्यांदाच मनसे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकत्रपणे बैठका घेत आहेत। ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्रित बैठक सुरू असल्याचं समजतंय। मनसे, काँग्रेस, ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षातले स्थानिक प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। जागा वाटपाबाबत मुख्य पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू असल्याचं समजतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।